कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बाळा, बस बस. थालीपीठ छान होती हा, सांगशील आजींना. नक्कीच. काकू, तुम्हाला जान्हवीची खूप आठवण येते ना? मलाच काय रे बाळा, सगळ्यांनाच येते. समजू शकतो मी. वा वा, मनकवडा मुलगा सुखी आई, लग्नाला पोरी उड्या घेई. खरंच फार कमी घरात असे पुरुष जन्माला येतात आणि त्यांच्या घरातल्या बायकांचं आयुष्य सुखी करतात. कसं आहे आजी, मलाही एक बहीण आहे आणि ती सासरी गेल्यानंतर आई पप्पांना झालेला त्रास खूप जवळून पाहिलाय मी. मला आईकडे आणि ताईकडे बघून नेहमी असं वाटतं की देवाने ना बाईला सहन करण्याची खूप ताकद दिली आहे. म्हणजे एकीने मुलगी सासरी गेली हे सहन केलं आणि दुसरीने नवीन घरात ऍडजस्ट केलं. तुझी बायको खरंच नशीबवान असणार आहे बघ. आई, तुम्हाला जानूची आठवण येत असेल तर एक फोन लावून बघा ना. नाही नको ग, सारखं सारखं फोन करणं बरं दिसत नाही ना. शेवटी आता सासूर भाषण आहे ते. काकू, मी काय म्हणतो, जशा तुम्ही तिला मिस करताय तशी ती पण तुम्हाला मिस करतच असणार ना. तुम्ही वाट बघा, तिचा स्वतःहून फोन येईल बघा. तुझ्या तोंडात तूप साखर बाळा. जान्हवी किती परफेक्ट ओळखते मला. आमच्या दोघांची जोडी ना अगदी परफेक्ट आहे. अगं आई, अहो खरंच जानूचा फोन आला. काय बघा सांगतेस? काकू, मी बोललो होतो ना, माझ्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे आकाशवाणी असते. देवासारखाच बोललास रे बाळा. आई, स्पीकरवर. हो, थांबा. जानू, हॅलो हॅलो आई. कशी आहेस ग बाळा? बरी आहेस ना? आई मी मस्त आहे आणि इकडेही सगळं ठीक आहे. काय ग जानू, विसरलीस ना आम्हाला? अगं सिंचना बोलते, सिंचना. सासरी जाऊन तिकडचीच झालीस तू. ए जानू, मी काय म्हणते, तुझ्या घराचे फोटोज पाठव ना आम्हाला, आम्ही पण बघतो. अगं कुठे पाठवते. अगं ते ना, अगं हे काय ग तुम्ही मुली, तुम्ही असं कामाला लावलं मग तिने फोन ठेवून दिला. असू दे आई, असू दे. आई, जानूने तिच्या घराचे फोटो पाठवलेत. आण आण बघू. धा धिन धा धिन हाय.
या आधी कधी आमच्या घरी आला नाहीत तुम्ही. आता काय आता सारखं? नाही ते सिंचनाताईसाठी. ती काय आज बहीण झाली आहे तुमची? नाही ते जान्हवीच्या लग्नामुळे बरेच गैरसमज दूर झालेत ना, आणि आजीने थालीपीठ केली होती तिच्यासाठी, ते द्यायला आलो होतो. म्हणजे कारणही आहे तुमच्याकडे. ठीक आहे, इतके सरळ आहात ना तुम्ही. बघूच या आपण. काय करणार आहात तुम्ही? बघाच तुम्ही. मॅडम आपलं नाही भावना, सॉरी अंजली. तेच सिंचना वहिनीला विचारणार आहे मी की तुमची ही लांबची बहीण कोण आहे अंजली नावाची. आत्ते का मामे बहीण आहे ना तुमची, तिला तर माहितीच असेल. भाऊ नाही म्हणजे फ्रेंडला का ओरडते? मी तिथे गेली तर ती मलाही ओरडेल. नाही नको प्लीज. नको नाही, मी विचारणार आहे. मला बघायचं आहे ही अंजली नावाची तुमची बहीण खरंच आहे का नाही. थांबा. नाही मॅडम, अंजली सिंचना वहिनी, वहिनी आज तुझ्या ऑफिसला सुट्टी आहे का? नाही हो ताई, ऑफिसला सुट्टी कसली, सिद्धू आलाय ना म्हणून वर्क फ्रॉम होम घेतले. अच्छा. वहिनी तुझा भाऊ काय करतो? सिद्धू आमच्या भागातील पार्टीची सगळी कामं सिद्धू करतो. पप्पांचा राईट हँड येतो. आणि आमच्या भागात सिद्धूचा एक वेगळाच फॅन बेस आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. मला वाटलं हे काहीच करत नाही. नाही, हा खूप बिझी असतो. हा आता त्याने सुट्टी घेतली कारण तू मला भेटायला आलाय. अच्छा, म्हणजे तुझा भाऊ जनसेवा करतो तर. मला ना तो बसमध्ये एकदा दिसला होता आणि कुठल्या तरी मुलीचा पाठलाग करत होता. नाही म्हणजे माझा गैरसमज झाला असेल, कदाचित जनसेवाच करत असतील ते. येते मी. मी अगं काही नव्हतं करत. काय रे, काय बोलत होती भावना ते? अगं हा? कोण होती ती मुलगी? अगं कोणी नव्हती. हे बघ सिद्धू, मी आत्ताच सांगते, असं मुलींच्या पाठीमागून नाही फिरायचं. ठीक आहे नाही काही नव्हतं केलं. कान सोड. नाही सोडणार मी का. मला आधी खरं खरं सांग, ती मुलगी कोण होती? अगं कोणी तिचा गैरसमज झालाय त्यांचा. ऐक. पप्पांना जर हे कळलं ना की तू असा मुलींच्या पाठीमागून फिरतोस तर सिद्धू वाट लागेल तुझी. नाही सिद्धू, पप्पांचा फोन. सिंचू बाळा, अगं कशी आहेस तू? मी मस्त आहे पप्पा. हे काय सिद्धूशीच गप्पा मारत होते. काय? हो, इकडे आलाय ना तो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.